नमस्कार शिक्षक मित्र हो. प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत. आज आपण महाराष्ट्र शासनाने 14 जुलै 2025 रोजी जाहीर केलेल्या महत्त्वपूर्ण शालेय शिक्षण विषयक निर्णयावर प्रकाश टाकणार आहोत. हा निर्णय आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अनुषंगाने राज्यात नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी 2025-26 पासून टप्प्याटप्प्यानं करण्याचा. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 म्हणजे काय? हे धोरण 21व्या शतकातील शिक्षणासाठी तयार करण्यात आलेलं एकदम आधुनिक आराखडा आहे. यात पारंपरिक 10+2+3 शिक्षण पद्धतीऐवजी 5+3+3+4 अशी नवीन रचना मांडण्यात आली आहे. नवीन आकृतिबंधानुसार शिक्षणाच्या टप्प्यांची वाटणी खालीलप्रमाणे करण्यात आलेली आहे. पायाभूत स्तर वय 3 ते 8, बालवाडी 1 ते 3, इयत्ता 1ली व 2री. पूर्वतयारी स्तर वय 8 ते 11, इयत्ता 3री ते 5वी. पूर्व माध्यमिक स्तर वय 11 ते 14, इयत्ता 6वी ते 8वी. आणि माध्यमिक स्तर वय 14 ते 18, इयत्ता 9वी ते 12वी. नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी कशी होणार आहे? वर्ष 2025-26ला फक्त पहिलीसाठी अंमलबजावणी होईल. त्यानंतर 26-27ला इयत्ता 2री, 3री, 4थी आणि 6वीसाठी अंमलबजावणी होईल. त्यानंतर 2027-28 साली इयत्ता 5वी, इयत्ता 7वी, 9वी आणि 11वीसाठी अंमलबजावणी होईल. त्यानंतर वर्ष 2028-29ला इयत्ता 8वी, 10वी आणि 12वी या वर्गासाठी अंमलबजावणी होईल. शासनाचं उद्दिष्ट आहे की ही अंमलबजावणी 2028-29 पर्यंत पूर्ण व्हावी. आता पाहू आपण पाठ्यपुस्तकांची निर्मिती. या GRमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, NCERTच्या आधारावर तयार करण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये महाराष्ट्रातील गरजांनुसार योग्य ते बदल करून वापर केला जाणार आहे. बालभारती ही पुस्तके तयार करेल, पण ती SCERT पुणे या संस्थेच्या तपासणीनंतरच अंतिम मान्यता दिली जाईल. आता या GRमध्ये शिक्षकांसाठी काय विशेष सांगण्यात आलेला आहे? सेतू अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे, जेणेकरून जुन्या अभ्यासक्रमातून नव्या अभ्यासक्रमात सहज गती साधता येईल. मूल्यमापन, वेळापत्रक, शिक्षकांचे प्रशिक्षण यामध्येही बदल अपेक्षित आहेत. शालेय अभ्यासक्रम 2025 नवीन अभ्यासक्रम तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यात विषय, योजना, मूल्यमापन आणि अभ्यासक्रम सादरीकरण यांचा समावेश असेल. तर थोडक्यात सांगायचं झालं तर या GRमुळे महाराष्ट्रातील शालेय शिक्षण एक आधुनिक, सर्वसमावेशक, अनुभवात्मक आणि आनंददायक प्रवास होईल. याची सुरुवात 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून झालेली आहे. जर तुम्हाला या शासन निर्णयाची मूळ प्रत हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. शिक्षणातील पुढच्या टप्प्यांच्या माहितीसाठी लवकरच घेऊन येऊ आणखीन एक व्हिडिओ. तोपर्यंत प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. थांबू या ठिकाणी. धन्यवाद.